तर वेळ होती 1886ची. कॅन यू इमॅजिन, एक असा कालावधी जेव्हा महिलांना शिक्षण घेणे सुद्धा अवघड होतं. त्या काळात एक मराठी मुलगी डॉक्टर बनते. ही स्टोरी आहे आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची. आनंदीबाई 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह झाला 25 वर्षांच्या गोपाळराव जोशींसोबत. पण गोपाळराव त्या काळातील इतर पुरुषांसारखे नव्हते. त्यांनी आनंदीबाईंना त्यांच्या शिक्षणात सहकार्य करण्याचं ठरवलं. लग्न झाल्यानंतर आनंदीबाईंना अक्षर सुद्धा कळत नव्हते. पण अशा परिस्थितीत सुद्धा गोपाळरावांनी त्यांना क ख ग पासून शिकवायला सुरुवात केली आणि आनंदीबाई असंच पुढे शिकत राहिल्या. वयाच्या 14व्या वर्षीच आनंदीबाईंना पहिला मुलगा झाला. पण अवघ्या 10 दिवसातच त्याचा मृत्यू झाला. आणि आनंदीबाईंसाठी ही घटना जेवढी दुःखदायक होती तेवढीच ती प्रेरणादायक सुद्धा ठरली. त्यांच्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये त्यासाठी त्यांनी डॉक्टर बनायचं ठरवलं. पण त्यांच्या या निर्णयाचा घरच्यांनी कठोर विरोध केला. मेडिकल शिक्षण घेण्यासाठी गोपाळरावांच्या सपोर्टमुळे आनंदीबाई अमेरिकेत जाऊ शकल्या आणि अमेरिकेत वुमन कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया येथे त्यांनी एमडीची डिग्री घेतली. ही डिग्री घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. डिग्री घेऊन त्या पुन्हा भारतात परतल्या. भारतात महिलांसाठी एक मेडिकल कॉलेज सुरू करावं असं त्यांचं स्वप्न होतं. पण ते स्वप्नच राहिलं. डॉक्टर झाल्यानंतर 1 वर्षातच त्यांना टीबी झाला आणि वयाच्या 22व्या वर्षी आनंदीबाईंचा मृत्यू